महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। सर्वांना विनंती आहे बसून घ्यावं। यानंतर आपण बोलतो आहोत प्रमुख समारंभाकडे। या कार्यक्रमाचे ज्यांच्या उत्कृष्ट नियोजनातून आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ती छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण समितीचे सर्व सदस्य। गेल्या कित्येक दिवसापासून हा सोहळा आपण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत राहिलात। आज तो दिवस आपल्या सर्वांच्या सहकार्याची आज या ठिकाणी दिवाळी साजरी होते आहे। खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये दिवाळीच्या सणापेक्षाही जास्त चैतन्य आज छत्रपती शिवरायाच्या येण्यानं आज झालेलं आहे। त्या तमाम सोहळ्याची जे संयोजन समिती आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी कोटी कोटी आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय डॉक्टर दत्तात्रय नारायणरावजी काळे साहेब आणि माननीय श्री बाबारावजी बाबूरावजी नागरे साहेब या दोनही भूमिपुत्रांना विनंती करतो की आपण मंचावरच्या सर्व मान्यवरांचा सत्कार करायचा आहे। 93 विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय संतोषदादा बांगर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतो आहे। माननीय वरपुते साहेब यांना विनंती आपण मंचावरती यावं। सन्माननीय महेश गोविंद हॉस्पिटलचे सर्वेसर्वा येळेगाव तुकाराम नगरीचे भूमिपुत्र सन्माननीय डॉक्टर दत्तात्रय नानाराव काळे साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण सन्माननीय आमदार हॅलो, आपल्या गावकऱ्यातर्फे आपल्या या स्टेजवर असलेल्या सर्व मान्यवरांचे आपण मनापासून स्वागत सत्कार करण्यासाठी आपण हे कार्यक्रम घेतलेला आहे। परंतु सर्व लहान लेकरं उन्हात बसलेले आहेत, वरून सावली नाही आणि उन्हात लोक तळपत आहेत, त्याच्यामुळे आपण सत्कारामध्ये जास्त वेळ न घालता आपल्या पूर्ण गावकऱ्यातर्फे मी या स्टेजवर असलेल्या सर्व मान्यवरांचं आभार मानतो, स्वागत करतो व सर्वांनी प्रसादाचा हे घेऊन म्हणजे जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि आमदार लोक आणि स्टेजवर बसलेल्या सर्वांना माझी विनंती आहे की भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये। हो बरं हा बरं आमदार साहेबांनी तुम्ही घंटा घालता बोलायचे चक्कर येईल पडत नाही घाला कोणी इकडं आहे का। सकाळी 7 वाजल्यापासून महिला बिचाऱ्या बाहेर आहेत, बरोबर आहे, आणि तुम्ही सगळे आणि 12:15 वाजले तर आता हे उन्हाचं पार आहे। कसं राहतं हे उन्हाचं एखादं चटकलं ना तर एखादी चक्कर येऊन पडायचं। तर बारीक बारीक लेकर आहेत बघा, सोपं नाही ना, त्याच्यामुळे बाकी दुसरं काहीच नाही। तुमच्या लक्षात आलं का? आता तुमचं चाललंय चढावडी, हे बोललं किती आहे आता दुसऱ्याला ऐकायचं कदरली ऐकू ऐकू तुमचं हा, त्याच्यामुळे हिसाबात यानंतर सन्माननीय आमदार साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। या ठिकाणी आजच्या या अश्वारूढ पुतळ्याच्या समितीच्या वतीनं आजचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा झाला आणि शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी वडकुते साहेबांना विनंती करतो की आपण आजच्या या गावकऱ्याच्या स्तुत्य उपक्रमाला आणि शिवजयंतीच्या सोहळ्याला शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं। माजी आमदार सन्माननीय वडकुते साहेब, या विभागाचे आमदार मान्य संतोषरावजी बांगर, आदरणीय मंच, उपस्थित सर्व माता भगिनी, तरुण मित्रांनो व सर्व पंचक्रोशीतून आले माझे सगळे आदरणीय वडीलधारी मंडळी, शेतकरी बांधव, आज या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय जोरात आपला राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती सगळे साजरे करते। आपल्याही गावात एक चांगल्या मोठ्या प्रमाणात एक जयंतीचा कार्यक्रम आणि पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपण हिंदू म्हणून जगतो,
हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे एवढी आपल्याला जाणीव आहे. मोगलाशी असो, निजामाशी असो, इंग्रजाचे असो, एकट्याने डमिनिका आणि लढाई करून आपल्याला दाखवून दिलं की त्या बलाने